हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32 साईज कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न. यामुळे तुम्हाला कटिंग करण्यासाठी खूप मदत होईल आणि तुमचं ब्लाऊज परफेक्टली शिवून होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सर्वात अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे. माझी उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेते. 1.5 इंच मिळून होतात 14.5. तर इथे मी 14.5 वरती मार्किंग करून घेतलेला आहे. छाती आहे आपली 32. 32 ची छातीसाठी आपण शोल्डर घ्यायचं आहे 5.25. 5.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मुंडाखोली सुद्धा आपल्याला 5.25 घ्यायची आहे. 5.25 ची शोल्डर आणि मुंडाखोली सुद्धा 5.25 ची. अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. छातीच्या मेजरमेंट साठी मी इथे मेजर टेप अशा पद्धतीने फोल्ड करून घेते, ज्यामुळे आपला चौथा भाग निघेल. 4 वेळा मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर इथे आपला चौथा भाग आलेला आहे 8 इंच. 8 मध्ये आपल्याला 2 इंच ऍड करून घ्यायचं आहे, म्हणजे झाले 10. तर इथे आपण 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. त्याच पद्धतीने आपल्याला कमरेचा सुद्धा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. तर कमर आहे आपली 27 इंच. आपण कमरेचं मेजरमेंट हे जास्तच घ्यायचं आहे. जरी तुमची कमर कमी असेल तरी तुम्ही इथे 27च मेजरमेंट घ्यायचं आहे. मी इथे 27चा चौथा भाग काढून घेते. 27चा चौथा भाग आपला येतो इथे 6.25. आपण इथे डायरेक्ट 7च घेऊया आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून आपलं येईल 9 इंच. तर इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमची कमर जरी 26, 25 अशा पद्धतीने किंवा 28 असेल तरी तुम्हाला हा यूज होईल पॅटर्न. तिथे आपण 9 इंचच घेऊया आणि छाती 32 ची असेल, म्हणजे तुमचा हा पॅटर्न कोणत्याही कमरेच्या मेजरमेंट साठी यूज करता येईल. डॉट पॉइंट हा उंचीनुसार मारायचा आहे. उंची इथे मी 13 ची घेतलेली आहे, म्हणून मी इथे डॉट पॉइंट 10 चा घेते. 13 पेक्षा जास्त जर उंची असेल तर तुम्ही डॉट पॉइंट हा 10.5 चा घ्या. दुसऱ्या साईडने आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला योकचा शेप द्यायचा आहे. योकच्या शेप साठी मी इथे वलनपट्टी वापरते. तर अशा पद्धतीने वलनपट्टी ठेवून शेप द्यायचा आहे. कटोरीसाठी मी इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेते. वरून सुद्धा 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मी इथे कच्ची मार्किंग करून घेते. नंतर सरळ आखून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे. कर्व शेपने मुंड्याचा शेप मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. नंतर हे अंतर मोजून घ्यायचं आहे. हा शेप मधला आपला अंतर 3 3.25 असा राहायला पाहिजे. तर हा बरोबर 3 येतो. नंतर गळारुंदी घ्यायची आहे 2 इंच. 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. पुढचा गळा घ्यायचा आहे
मी ते पुढचा गला 5.5 घेते किंवा 6 तुम्ही घेऊ शकता. पण मी ते 5.5 वरती मार्किंग करून घेते. 5.5 मला इथे बरोबर वाटतं म्हणून. नंतर पुन्हा 2 इंच घ्यायचं आहे. नंतर दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. नंतर अशा पद्धतीने 4.5 वरती किंवा 4 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कटोरीचा शेप अशा पद्धतीने जोडून घ्यायचा. तर अशा सोप्या पद्धतीने आपला कटोरी ब्लाउज पॅटर्न तयार झालेला आहे. तर आपण आता कटिंग करून घेऊया. नंतर आपण मागचा भाग आणि बाही सुद्धा कट करून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. आणि असेच पॅटर्न जर तुम्हाला तुमच्या साईजनुसार माझ्याकडून तयार करून पाहिजेत असतील तर मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला मी तुमच्या साईजनुसार कटोरी ब्लाउज पॅटर्न किंवा तुम्हाला प्रिन्स कटचे पेपर पॅटर्न तयार करून देईन. प्रिन्स कट, बोटनेक अशा विविध प्रकारचे पॅटर्न मिळतील. तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. कटिंग करून कंप्लीट झालेले आहे. आता आपण ही कटोरी वाढून घेऊया. तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. त्याला एक पिन लावून घ्यायची दाखवल्याप्रमाणे. नंतर आपली कटोरी आहे 5 इंचाची. 5चा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. नंतर खालती 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने 1.25 अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. नंतर घ्यायचं आहे आपल्याला 1/2 इंच अशा पद्धतीने आखून घ्यायचं. नंतर वरून कटोरीच्या शेपच्या साईडने आपल्याला फक्त 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे. नंतर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची. अशा सोप्या पद्धतीने आपली कटोरी वाढून तयार होईल. पुढचे आपले भाग तयार झालेले आहेत. आता आपण मागचा भाग तयार करूया. उंची आहे 13 मध्ये फक्त 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. पुढच्या भागामध्ये आपण 1.5 इंच ऍड केला. मागच्या भागामध्ये आपल्याला फक्त 1 इंच ऍड करून घ्यायचं आहे. नंतर शोल्डर 5.25, मुंडा खोली 5.25 अशा पद्धतीने चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. छाती आहे 32चा चौथा भाग 8 मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे आपण कमरेचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करून घ्यायचा आहे. तर मागच्या भागाला आपण 2 इंच ऍड करून 9 घेतलेला, तर इथे अर्धा इंच जास्त घ्यायचा म्हणजे 9.5 घ्यायचं. डॉटसाठी अर्धा इंच जास्त. नंतर मुंड्या खोलीचा शेप द्यायचा. गला रुंदी 2 इंच. मागचा गला घेताना नेहमी खालूनच घ्यायचं. तर मला इथे मागची पट्टी 3 इंचाची पाहिजे म्हणून मी इथे 4 इंच घेते. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 4 इंचावरती मार्किंग करून घेते. नंतर रुंदीला 3.5 इंचावरती मार्किंग करायचं. नंतर दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. कधीही गला घेताना उंचीनुसार घ्यायचं नाही, तर जेवढी आपल्याला मागून तयार पट्टी पाहिजे 1 इंच जास्त घ्यायचं आणि माप कधीही खालूनच घ्यायचं. जेवढी पट्टी असेल त्याच्यापेक्षा फक्त 1 इंच जास्त घ्यायचं. तर नंतर इथे मी शेप देऊन घेतलेला आहे गोलाकार आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे.
इथे पुन्हा मी मार्किंग करून घेते. आपल्याला इथे जसा शेप पाहिजे त्याप्रमाणे ते शेप देऊन घ्यायचा. कोणताही इथे आपण शेप देऊ शकतो. मी इथे थोडासा अजून गोलाकार जसा शेप देते आणि कटिंग करून घेते. आता आपला मागचा भाग सुद्धा रेडी झालेला आहे. आता आपण बाही रेडी करून घेऊया. त्यासाठी डबल फोल्ड करून पेपर घ्यायचा आहे. रुंदीला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती आहे 32, 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. बाही लांबी घ्यायची आहे. माझी बाही लांबी आहे 3 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेऊया. दोन्ही साईडने 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. पुन्हा रुंदीला 8 इंच आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा. नंतर बाही उतार घ्यायचा आहे. 3च्या बाहीसाठी मी इथे 1.5 इंचाचा बाही उतार घेते. 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर 1 इंचावरती मार्किंग करून पुन्हा 2 इंचावरती सरळ घ्यायचं आहे. नंतर दाखवल्याप्रमाणे शेप मारून घ्यायचे. पहिला शेप आपला फुगीर येईल आणि दुसरा शेप थोडासा डाऊन येईल. दोन्ही शेप मध्ये अर्धा इंचाचा गॅप असला पाहिजे, त्याच्यापेक्षा नाही. नंतर दंडघेराचा निम्मे करून घ्यायचा आहे. दंडघेरा आहे माझा 11, त्याचा निम्मे 5.5. 5.5 मध्ये 1.5 इंच मिळून 7 होतात. 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. कटिंग करताना दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. अगोदर वरचा शेप कटिंग करून घ्यायचा. नंतर ओपन करून दुसऱ्या साईडचा आतला शेप कट करून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपले सर्व भाग कटिंग करून रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.